राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आज अमरावती दौऱ्यावर असताना पत्रकारांशी खास संवाद साधला। यावेळी त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर तसेच इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत मांडले। पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या आणि या चर्चामागचं राजकीय गणित काय आहे पाहूया सविस्तर व्हिडिओमध्ये। पंकजा मुंडे यांनी अमरावती दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आणि मेंढपाळांच्या मागण्यांसाठीच्या आंदोलनांवर भाष्य केलं। त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर असल्याचं सांगितलं आणि बच्चू कडू यांना चर्चेसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं। तसेच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर बोलताना त्या म्हणाल्या की राजकीय चर्चा आणि बैठका या लोकशाहीचा भाग असून येत्या काळात युती आणि निवडणूक रणनीतीबाबत स्पष्टता येईल। या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष, आमचे सिनियर नेते असणारे चंद्रशेखरजी बावनकुळे हे स्वतः त्यांना भेटायला गेले। त्यांनी त्यांना 1.5-2 तास तिथे वेळ दिला, चर्चा केली। त्यांच्या सूचनेनुसार आम्ही त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलणं देखील केलं। त्यांनी 3-4 मुद्दे आम्हाला दिलेले आहेत। माझं बच्चू कडूंचं बोलणं मला वाटतं परवा दिवशी झालं आणि त्यामुळे आता बघा शनिवार रविवार सुट्ट्या आहेत शासनाला, तर कुठलंही नोटिफिकेशन काढायचं तर मंत्र्याच्या सहीने होत नाही, त्याला अनेक टेबलवरती फाईल असते। त्यांनी मला 2-3 मुद्दे सुचवले होते, ते ऑलरेडी आपण करत आहोत। त्यांनी एक विमा करायला सांगितला शेळ्यांचा, मेंढ्यांचा, आणि गणनाच करायची तर ती आपली स्क्रीनमध्ये होत असते, पण ती ज्या लाभार्थी आपण त्यांना वाटप करतो त्यांनाच आपण विमा देतो। ते आता समजा आम्ही मेंढी शेळी देतो ना लोकांना, तर आमच्यातर्फे त्याची विमा होतो, पण सगळ्याच जणांचा व्हावा असं त्यांचं म्हणणं। तर मी त्यांना सांगितलं की आता मी मंत्रालयीन जालन्यात सोमवारी दाखल होईल, त्याची तात्काळ एक बैठक घेऊन त्यांच्याविषयी सकारात्मक मार्गी लावेन असं मी त्यांना त्या दिवशी शब्द